मयूर वाघमारे आणि एका बाजूला 24 लाईव्हचे सीओ प्रफुल्ल पाटील आणि त्यांना फाईट करतोय, त्यांना साथ देतोय पारगावच्या मैदानावर बाईक स्वीकारणारा विशाल भैर. पाहूया या स्पर्धेमध्ये किती धावा होतात. एका बाजूला ओमकार पाटील, मॉन्टी पाटील, बंटी ठाकूर यांचा मुरबी संघ आणि त्यांना फाईट करतोय नितीन 11 कोहली संघ. लाईव्ह सज्ज झाली, पंच सज्ज झालेत, फक्त चेंडू पडणं तेवढं बाकी आहे. क्षेत्ररक्षणाची विवारचना करून घ्या, लवकर लवकर सामन्याला सुरुवात करा. चला टाइमपास करू नका. मैदानाचे जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील, याची दक्षता घ्या. आणि उद्या बरोबर 40+ मास्टरच्या खेळाडूंनी 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. पहिला सामना असेल उद्याच्या लास्ट मधला दिघोडे विपक्ष पारगाव असा सामना रंगेल. तर मयूर वाघमारे गोंदाच्या उंबरठ्यावर स्ट्राईकला फलंदाज प्रफुल्ल पाटील, नॉन स्ट्राईक एंडला विशाल भोईर. मयूर वाघमारे पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आणि पंच वल्लर स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र जबरदस्त करावी लागेल, कारण तर समोरचा संघ स्ट्रॉंग झोन. दोन्ही संघांमध्ये ग्रामीण प्लस 2-2 आयकॉन खेळाडू, एकापेक्षा एक सरस असे खेळाडू पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या अवंतच्या स्वरूपामध्ये 1 धाव धावफलकावर. आणि हा चेंडू अतिशय वेगवान पडला होता, परंतु त्या चेंडूवर मात्र प्रतिहल्ला तोडीस्तोड आणि चेंडू सीमा पार षटकार. संघाची धावसंख्या बिनबाद 7 धावा. 7 धावा धावफलकावर. पहिलं षटक प्रगतीपटावर प्रफुल्ल पाटील खेळतोय. कोहली संघाच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू म्हणून आलाय आणि इथे मात्र मुरबे संघाच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू म्हणून गोलंदाजी करतोय वेगवान गोलंदाज मयूर वाघमारे. सुरेख असं आयोजन आहे, सुरेख असं नियोजन आहे. सर्व खेळाडूंना खेळण्याचा मनस्तुबा निर्माण करून दिलाय. सर्व खेळाडूंना आयकॉन खेळाडूंना इथे मात्र मानगरच्या मैदानावर खेळण्याची मुभा निर्माण करून दिली. ते मात्र रामशेठ घरत आणि सौरभ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि या सामन्याचा अतिशय जवळून आनंद घेतोय ते मात्र रुई पाटील आणि अर्शिया पाटील यांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत. पंचांचा खरब तुमचा इशारा. अवंत धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 8 धावा बिनबाद. वेगवान गोलंदाजी च्या समोर मात्र कडक फलंदाजी करावी लागेल. शॉर्टपिच चेंडू आणि इथे मात्र चेंडू आपटल्यानंतर वॉर्निंग आणि इथे मात्र सुरेख सुरुवात. 1 बाउन्स. अप्रतिम कामगिरी. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख कलेक्शन पाहायला मिळाले. चेंडू इथे मात्र सुंदर सुरुवात. 2 धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या धबकायला करतो ती मात्र 10 आणि रामशेठ घरत आणि संजय पाटील यांच्या नेतृत्वाने अतिशय कामगिरी करणारे व्हीव्हीपीचे सर्व रामबाई पाटील विसुंबे यांच्याकडनं सौरभ पाटील आणि राम
घर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात. पुढचा चेंडू जोरदार प्रहार आणि चेंडू मात्र उस्मान पटेल गादर करेपर्यंत सुरेख कामगिरी आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. संघाची धावसंख्या धक्का लागतो ती मात्र बिनबाद 12. वलिया पुन्हा एकदा मैदानाकडे. संजय पाटील असा व्यक्तिमत्व आहे. संजय पाटील असा व्यक्तिमत्व आहे, परंतु काही करू शकतो मैदानात क्रिकेटसाठी. क्रिकेटचं प्रचंड वेळ आणि इथे मात्र सेफ शॉट पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या धक्का लागतो ती मात्र आमच्या स्कोर आम्हाला कळवतील पप्पा. 14 धावा. 14 धावा धावफरकावर लागल्यात. मॅन ऑफ द मॅच साठी पावसाळी सीझन मध्ये साई टेलिकॉम कडनं आम्हाला या छत्री उपलब्ध झाल्यात. त्यांचं सुद्धा करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सौरभ पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र. क्षेत्रक्षणामध्ये थोडस बदल मयूरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रफुल्ल पाटीलसाठी चेंडू. इथं मात्र प्रफुल्ल पाटील थांबाचं नाव घेत नाही. चेंडू मात्र थोडासा थांबतोय आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय नितीन 11 कोहली संघाला. संघाची धावसंख्या बिनबाद 15 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पंधरा धावा धावफलकावर लागल्यात. आता गोलंदाजीसाठी कोण येतो बघूया. RMSK मुरबी संघ आणि त्यांच्याशी दोनात करतो तो मात्र नितीन 11 कोहली संघ. नवीन गोलंदाज मुरबी संघाकडनं आलाय विघ्नेश पाटील. सुंदर सुरुवात. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज विघ्नेश. 15 धावा धावफलकावर लागल्यात. मयूरच्या षटकामध्ये आल्यात 15 धावा बिन गडी बाद. तर विघ्नेशच्या षटकातील पुढचा चेंडू. पहिला चेंडू सुरेखचा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक एका चेंडूच्या मागे आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या धक्का लागतो ती मात्र बिनबाद 17. एक षटक आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर. 17 धावा धावफलकावर लागल्यात. विघ्नेशच्या षटकातील दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू खेळून काढेल तो मात्र प्रफुल्ल पाटील, बोरले आणि विशाल भोईर कोहली. षटपीठ चेंडू होता परंतु बाउन्स अतिरिक्त पाहायला मिळाले. पंचांनी अवांतर दर्शवला चेंडू आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागतो ती मात्र 1+1 19 धावा. एकोणीस धावा धावफलकावर पाहायला मिळाल्यात. षटकातील पुढचा चेंडू दुसरे षटक प्रगतीपटावर आहे. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न आणि टॉपेज घेऊन जातोय विशाल भुरच्या बॅटची. चेंडू संघाची धावसंख्या बॅटकरच्या स्वरूपामध्ये 20 धावा धावफलकावर बिनगडी बाद. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच वळले द्वारकानाथजी थोरगे सर बेलवली यांचा इशारा आलाय. हा अवांतर चेंडू आणि संघाची धावसंख्या बिनगडी बाद 21 धावा धावफलकावर. सुरुवात मात्र चांगली आहे. पुन्हा एकदा चेंडू थर्डमॅन रिझर्व्ह मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि पाहता पाहता बॅटकरच्या सहभागामध्ये संघाची धावसंख्या 22 धावा बिनबाद. दुसरे षटक चालू आहे विघ्नेश पाटीलचं. समोर फलंदाज विशाल भोईर नॉनस्ट्राइक एंडला प्रफुल्ल पाटील.
षटकातील पुढचा चेंडू. अप्रतिम चेंडू तेवढाच सुरक्षितता खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालू आहेत परंतु इथे मात्र हा म्हणता फेकी ओव्हरथ्रो होतोय आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय नितीन 11 कोहली संघाला. संघाची धावसंख्या धाव पकडायला लागतो 2 ने वाढून 24 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपटावर. 24 धावा धावफलकावर लागल्यात. षटकातील काय चेंडूचा खेळ बाकी असेल. विघ्नेश पाटीलचा चेंडू पॉईंट क्षेत्राकडे भिरकावून दिला. उस्मान पाटील चेंडूची पकड करेपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख थ्रो. सरळ किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू विसावतोय आणि संघाची धावसंख्या क्वार्टर सेंचुरीमध्ये प्रवेश करतोय. 25 धावा बिनगडी बाद. या दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. सुंदर अशी सुरुवात, सुंदर अशी खेळपट्टी, सुंदर असं चेंडू, सुंदर असं आयोजन, नियोजन, लाईव्ह टेलिकास्ट आणि दर्जेदार साऊंड सिस्टीम. पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज खेळ घेण्याचा प्रयत्न करतोय विघ्नेश पाटील. 2 षटकं संपलीत. संघाची धावसंख्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद. धावा झाल्या धावफलकावर 26. आता मात्र येणारे 12 चेंडूमध्ये किती धावांचा टार्गेट सेट करणार समोरच्या संघासमोर, मुरबी संघासमोर पाहायला मिळेल तो मात्र कोहली संघाचे फलंदाज. वैयक्तिक पहिलं सांगित तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येतो बघूया. नवीन फलंदाज किरण पवार यांचे बंधू अक्षय पवार मैदानामध्ये. 26 धावा धावफलकावर लागल्यात. बंटी ठाकूर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आलेत. वैयक्तिक पहिलं सांगित तिसरं षटक हाताळण्यासाठी आल्यात बंटी ठाकूर. 4 षटकांचा सामना आहे. पाहूया किती धावा चा टार्गेट ठेवतात ते मात्र कोहली संघाचे खेळाडू मुरबी संघाच्या अगेन्स्ट विरोधात. वैयक्तिक पहिलं सांगित तिसरं षटक हाताळतो बंटी ठाकूर. आणि पहिला चेंडू गुटनाटक तमाशात एक चेंडू मात्र भिरकावून दिला आहे प्रफुल्ल पाटील यांनी. दन 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 करत 6 धाव्यांसाठी षटकार. संघाची धावसंख्या 32. धावा धावफलकावर. बिनगडी बाद. बंटी ठाकूरचा पुढचा चेंडू प्रफुल्ल पाटील साठी परतो आहे. पुन्हा एकदा सेफ आहे की दुसरीसाठी प्रयत्न चालू आहेत परंतु उस्मान पटेल किती हुशार चाणक्य रक्षक बघा. दमदार सुरुवात. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 33. तिसरं षटक प्रगतीपटावर. पुढचा चेंडू बघा बिग हिट केला. इथे मात्र अक्षय पवारच्या बॅट मधून आला हा दमदार षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. स्कोर कार्ड स्कोर झाला तो मात्र 39. सुरुवात मात्र दमदार आहे. गोलंदाजावर होतोय प्रति हल्ला. इथे मात्र तुम्हाला धावा बनवायला लागतील कारण तर रबर बॉलची स्पर्धा आहे त्यामुळे जास्तीत जास्त स्कोर तुम्हाला बनवावा लागेल. पुन्हा एकदा चेंडू बॅटची टॉपेज घेऊन जातोय अक्षय पवारच्या.
एकदा तो पण पूर्ण केली, दुसरा प्रयत्न चालत अक्षय पवार निघाले होते परंतु चांबोने थांबवलाय आणि इथे मात्र सुंदर कामगिरी. संघाची धावसंख्या दाबकायला लागतो ती मात्र बिनगडी बाद. नितीन 11 संघ 40 धावा. बंटी ठाकूरच्या षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू मात्र येतोय प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून आला हा दमदार स्टेट ड्राईव्ह. 6 धाब्यांसाठी षटकार. संघाची धावसंख्या 46. 46 धावा धापडकावर लागल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फिरवून मारलाय आणि लेग साईडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा षटकार. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 52. 3 षटकर संपलीत. 52 धावा धापडकावर. प्रफुल्ल पाटीलच्या वैयक्तिक धावसंख्या झाल्यात त्या मात्र 36 आणि त्याला साथ देतो तो मात्र अक्षय पवार 7 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 52. आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतो बघूया मुरबी संघाकडनं. शुभम आला गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांगित शेवटचं षटक. या 6 चेंडू मध्ये किती धावा देणार गोलंदाज आणि कशा प्रकारे कव्हर करणार तो मात्र बघूया. इथे मात्र अक्षय पवार साठी हा चेंडू यष्टीरक्षक बंटी ठाकूर चेंडूची पकड करेपर्यंत इथे मात्र कव्हरला कोणी नाही. त्याचा मात्र फायदा. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. फलकावर धावा लागला त्या मात्र 54 धावा बिनगडी बाद. 3 षटक आणि कांचीच्या समाप्तीनंतर. सुरुवात मात्र दमदार आहे. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू अक्षय पवार साठी जोरदार हुक करत होता पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. मोठा चेंडू पर्यंत लेग पंचांनी नो चेंडू दर्शवलाय दरकानाजी चोरगे सरांनी आणि या नो बॉल दर्शवलाय. संघाची धावसंख्या धपका लागतोय ती मात्र 10 धपका लागली ती मात्र 56. नितीन 11 कोहली संघ. षटकातील पुढचा चेंडू असेल. वलिया पुन्हा एकदा. बघूया पुढचा. 2च बॉल झाले. पुन्हा एकदा शेपशाट पद्धतीने चेंडू खेळून काढला. एकदा तो पुन्हा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने होतो. त्याचा फायदा मात्र मिळतो कोहली संघाला आणि संघाची धावसंख्या 58. 58 धावा धाबलकावर. शेवटचे षटक चालू आहे मुरबी संघाकडनं. षटकातील पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू पडलाय पण तो प्रफुल्ल पाटील एकदा पंचांचा खरं इशारा 1+1 आणि इथे मात्र बघा दोघे फलंदाज पुढे सरसवले होते आणि आता मात्र धापडका धावा लागला तर मात्र 60. 3 चेंडू शेष आहेत. अक्षय पवार साठी हा चेंडू आणि आता मात्र सर्वात लांबीचा गगनचुंबी आला हा दमदार दमदार षटकार. 7 धाब्यांसाठी 66 धावा धापडकावर.
66 धावा धावफलकावर लागल्यात. बिनगडी बाद. दमदार सुरुवात, दमदार इनिंग. अजूनपर्यंत या षटकातील काय चेंडू शेष. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. 6 धाब्यांसाठी षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. स्कोर कार्ड स्कोर झालाय तो मात्र 72 धावा बिनबाद. नितीन 11 कोहली 72 धावा धावफलकावर. षटकातील शेवटचा चेंडू बघूया. दोन चेंडूवर 2 षटकार लगावलेत अक्षयने. तिसरा षटकार येतोय का बघूया. शेवटचा चेंडू आहे. आणि इथे मात्र संघाची धावसंख्या धापकायला लागली. टोटल स्कोर झालाय स्कोर कार्डवर 72 धावा धावफलकावर लागल्यात. आणि 73 धावांचं लक्ष ठेवलं तर मात्र 24 चेंडू मध्ये मुरबे संघासमेत. तर या धावा कशा प्रकारे पूर्ण होणार ऐकूया महेंद्र पाटील यांचा पुढील आवाज. धन्यवाद. हॅलो. सन्माननीय आदरणीय श्री 50+ बेतास गोलंदाज नरेश गायकवाड यांना विनंती करतो की आपण समाज कक्षामध्ये स्थान बनवायचं आहे. नरेश गायकवाड पारगाव. हॅलो. वळूया पुढील उत्तरार्धाकडे. 24 चेंडू 73 धावांचं माफक आव्हान इथे पार करायचंय. आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक रामशेठ गवत पॅव्हिलियन बॉक्सच्या आतून आनंद व्यक्त करतायत की माझ्या संघाला आता मात्र बाय मिळाली आहे. संगम गवत देखील खुश असतील. मागच्या मॅचमध्ये चांगला स्कोर त्यांनी लगावला आणि उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठी आणखीन एक संधी त्यांनी निर्माण केली. तर नक्कीच यापुढील सामना आपण पाहणार आहोत. या संघातून विजय होणारा संघ विपक्ष गावठाण संघ. नाही येतील ते 4 षटकांचा उत्तरार्धानंतर नक्कीच या सामन्यातून विजयी संघ विपक्ष गावदेवी गावठाण या 2 संघांच्या दरम्यान मॅच होईल. पहिल्या फेरीमध्ये उच्चांक स्कोरिंग 92चा स्कोर होता आणि त्यामध्ये 75 धावा आपण केतन माधव यांच्या पाहिल्या. त्यामुळे त्यांना पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीचा बाय मिळाली होती आणि आता मात्र दुसऱ्या फेरीत बाय पटकवण्याचं काम केलं आहे तो नेहा एंटरप्राइजेस वर्चवले संघानं. चला पंच आता मात्र स्पीडअप करा. ही लाईटची व्यवस्था संजय पाटलांनी उपलब्ध करून दिली आहे म्हणून आपण हे सामने आजच्या दिवसामध्ये पूर्ण करू शकतो. नाहीतर या मॅच नंतर आपल्याला घरी जायला लागले असतं. हा उजेड या अंधारातून उजेडाच्या दिशेने जाण्याचा मार्ग मोकळा बॉसने करून दिला आपल्याला आहे. म्हणून जास्त संपवायचं तर तळ्याचं पाणी लवकर आटतं आणि समुद्राचं खारं पाणी कोणी पित नसतं. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. पंच आपण सामना चालू करा. प्रॅक्टिस करू नका प्लीज. सलामीची जोडी पाठवा. नक्कीच सलामीची जोडी आपण पाहतोय. रायगड का टायगर उस्मान पटेल आणि त्याच्या जोडीला ओमकार पाटील. आपण पाहतोय नरेश गायकवाड पारगाव संघाचा आणि पारगाव गावाचा नाव ज्याच्या माध्यमातून सर्वत्र गेल्या क्रिकेटच्या विश्वामध्ये ज्यांनी एक वेगळी छाप सोडली ते नरेश गायकवाड यांचं इथं शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम नरेश गायकवाड. मॅच ऑन. सलामीची जोडी ओमकार पाटील आणि उस्मान पटेल. रायगड का टायगर आणि IMSK मुरबी संघाचा मुख्य फलंदाज आपण पाहतोय ओमकार. सलामीची जोडी आणि नितीन स्मृती कोहली संघाचा. चला आपण क्षेत्ररक्षण सजवा पंच प्लीज. या मैदानाचा नियम आहे
जो नियमात वागणार नाही त्याला पुढील वेळेस इंटरव्ह्यू मिळणं कठीण होईल. आम्हाला चांगला खेळ पाहायचा आहे, कुठलाही संघ बॅन होताना पाहायचा नाहीये. आजच्या दिवसामध्ये 10 संघ अतिशय नावाजलेले संघ आपण पाहिले आणि यातून कुठला तरी एकच संघ सुपर 2 मध्ये प्रवेश करणार आणि ते सामने आजच्या आज आपल्याला संपवायचे आहेत. 4 षटकांचेच सामने संपवायचे आहेत असं आयोजकांची भूमिका. सगळीकडे आपण पाहिलं उपांत्यफेरीत 3 षटकांची असते आणि सुपर 2चा सामना हा सूर्याच्या दिशेवर ठरवला जातो. मात्र संजय पाटील यांनी एवढा मोठा मैदान सज्ज करून दिलाय आणि लाईटची व्यवस्था आणि नाईटमध्ये जरी गेलो तरी फॉर्मॅट रेडी आहे. अक्षय पवार वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं शतक AK अक्षय पवार. सलामीची जोडी उस्मान. पहिला चेंडू मोठी विकेट, बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेल होईल का? यस, बिग सेलिब्रेशन नितीन स्मृती कोहली टीम मध्ये होतोय. बिग 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 सेलिब्रेशन. चला कोहली संघ आपला ते 12 प्रतिनिधी गायब झाला इथून. झेल कोणी घेतले लाईव्ह सामने प्रेक्षक बघतायत. विशाल नाईक पण 12 पाठवा प्लीज. विशाल नाईक यांनी हा झेल टिपलाय. चांगला जज केला, चेंडू गॅदर केला, कारण संपूर्ण ओल्या ग्राउंडवर एवढं चांगलं झेल टिपणं, ते पण उस्मान सारख्या मोठ्या मातब्बर खेळाडूची झेल इथं टिपली आहे आणि आपल्या संघाला एक नवसंजीवनी दिली आहे. गोलंदाज होता अक्षय पवार. मोठा मासा एक मोठा माशाने गळाला लावलाय. नवीन फलंदाज घेतोय आणखीन एक आयकॉन प्लेयर मयूर वाघमारे. ओमकार पाटील, मयूर वाघमारे. सलामीची जोडी उस्मान तंबूच्या आसपाला परततोय. निराश जरूर झाला. बिग हिट मारण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग चुकलं आणि झेल स्वरूपात बाद होऊन तंबूच्या आसपाला पडला. पुढील चेंडू कवचाच्या दिशेने मारलेला चेंडू, चेंडू हवेमध्ये, चेंडू जाते आउट ऑफ दी पार्क. इट्स अ बिग हिट षटकार. वैयक्तिक आणि सांघिक श्री गणेश इथे झालाय 6 धावसंख्येनं. फलंदाज आपण पाहतोय मयूर वाघमारे. मयूरच्या बॅटमधून पहिला चेंडू, बिग हिट. टार्गेट सेट करायचं आहे 73 धावांचं. एक मोठं आव्हान त्यांना पल्ला गाठायचा आहे. सुरुवात देखील चांगली केली आहे. पुढील चेंडू, आणखीन एक दमदार स्ट्रोक, गॅपचं सिलेक्शन आणि चेंडू जातोय, पकडतोय. तोपर्यंत मिळाल्या 2 धावा. 2 धावेने संघ पोहोचतोय 1 बाद 8 या धावसंख्येवर. 8 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. काफी बढिया मुकाबला. अक्षय पवार झेल घेण्याची पुन्हा एकदा संधी. मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या मागच्या बाजूला आदळलाय, पडलाय. उचलून फेकेल तोपर्यंत 1 धाव मिळेल. 9 धावा धाव फलकावर. चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण उस्मान सारखा एक मोठा फलंदाज त्याने बाद केला आणि आपल्या संघासाठी नवसंजीवनी देण्याचं काम अक्षय पवारने केलंय. चांगली फलंदाजी देखील झाली. पीडित करण्याचा प्रयत्न, मात्र दिशा बघितली जाईल. खराब चेंडू अवांतर धावसंख्येत वाईटच्या स्वरूपाने, एक्स्ट्रा स्वरूपाने 1 धाव मिळेल. 10 धावा धावफलका लागल्या गेलेत. पाऊस देखील वाढतोय. सकाळच्या 17 पासून भरपूर असा पाऊस या मैदानावर आपण पाहतोय. भीड करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू थांबलाय. उचलून फेकेल तोपर्यंत 1 मिळेल. 11 धावा धावफलकावर. पहिलं शतक प्रगतीपथावर. कशा प्रकारे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल मयूर वाघमारे. आतापर्यंत आपण योगदान पाहिलं 3 चेंडू 9 धावा. ओमकार खेळतोय 1 चेंडू 1 धाव आणि टोटल 10 धावा धावफलकावर बॅटिंगमधून आणि 1 अवांतर वाईटच्या स्वरूपाने आले. आणखीन 1 वाईट, दुसरी एक्स्ट्राच्या स्वरूपानं इथे धाव जोडली जाईल. 12 धावा धावफलकावर. 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय मुरबी संघाच्या जमल्यात RMSK
आणखीन एक वाईट चेंडू, खराब चेंडू, अवांतर धावसंख्येत आणखीन एक वाढ होते. आणि नक्कीच बॉस या येणाऱ्या चेंडूवर जर षटकार आला तर मॅचमध्ये आणखीन रंगत आपल्याला पाहायला मिळेल. विकेट काढण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू, अपील केला मात्र पंच अतिशय चाणक्य आणि चाणक्य नीतीचे आहेत. आणि सामन्यामध्ये LBW नाहीच आहे, त्यामुळं विकेट जाण्याचं कारणच नाही आहे. 6 चेंडू 13 धावा धावफलकावर. चौकार येईल, षटकार येईल असं वाटलं होतं, मात्र निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता 6 चेंडू 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. येणारे 18 चेंडू 60 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 60 धावा. अतिशय दर्जेदार उत्तम नियोजन आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळलं. प्रत्येक खेळाडू आणि प्रेक्षक राजासाठी जेवण. पुढे चेंडू, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं आर्यन भोये. पहिला चेंडू हवेमध्ये, चांगलं जज केलं होतं मात्र झेल घेता आला नाहीये. आणि आपण रेसमध्ये पाहतोय आतापर्यंत 60 सिक्सर लागलेत, 61 सिक्स आतापर्यंत लागलेत. 7 फक्त चौकार लागलेत, कारण आउटफील्ड ओली आहे. आणि हायेस्ट स्कोर आतापर्यंत सूरज पाटील 104 धावा आणि त्याच्या मागोमाग केतन मात्र 75 धावा. कुठला खेळाडू पुढे जाईल, कोणता खेळाडू नवीन टार्गेट सेट करेल, काय घडेल काय बिघडेल येणारी काल आणि वेळ. मात्र ही जी लाईट पाहताना सर आपण याचं सर्व श्रेय जात आहे ते फक्त आणि फक्त संजय पाटील बॉस यांना, नाहीतर मॅच बंद करायला लागली असती. येस, रन आउट. ओमकार पाटील बॅक टू द डग आउट. चॅम्बो यांची उत्कृष्ट फेकी, प्रफुल्ल पाटील याची चांगली फेकी आणि इथून मात्र निराश होऊन परतावा लागतोय ओमकार पाटील याला. आणि त्याच्या जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय शुभम. चला अंपायर जरा थोडा स्पीडअप करा प्लीज. आणि नेक्स्ट मॅच 3 षटकाची असेल. दोन मॅच बाकी आहेत, तर 3 षटकांचा सामना असेल. 2 मॅचेस बाकी आहेत अजून, 3 षटकांच्या असतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. कारण सुविधा सर्व आहेत, मात्र त्या सुविधेला MSCB वाल्यांनी पण साथ दिली पाहिजे बॉस. आणि नक्कीच सुविधेचा गैरफायदा, कारण दुसऱ्या ठिकाणी मॅच असती तर हा शेवटचा सामना असता, मात्र इतर अजून 2 सामने बाकी आहेत. एक चेंडू अपील केला मात्र लेग बिग 4 नॉट अलाउड. बॉल आर्यन भोईर, चांगली लेग बाय. येस, लेग बिग 4 अलाउड नाही आहे, लेग बायच्या स्वरूपाने एक धाव मिळेल. नवीन फलंदाज आता सलामीसाठी आला शुभम. भोईर आणि शुभम अशी जोडी आपण पाहतोय. सलामीची जोडी तंबीच्या आसपाला परतली आहे. ओमकार आणि उस्मान. पुढील चेंडू, बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू थांबणार नाहीये. इट्स अ बिग हिट. शुभम याच्या बॅटमधून आलाय आउट ऑफ दी पार्क. वैयक्तिक खातं खोलत असताना 6 धावसंख्येने या टुर्नामेंटमध्ये आलाय 62वा षटकार. षटकार नंबर 62 आतापर्यंत लागलेत. 7 चौकार कमी लागलेत. त्याचं कारण आहे पावसाळी मॅचेस आहेत आणि पावसाळी मॅच रबर बॉलमध्ये षटकारच आपल्याला पाहायला मिळतील. चौकार एखादा चुकूनच जाणार, कारण आउटफील्ड ओली आहे. सुरेख आतापर्यंत 22 धावा धावफलकावर. दुसरं शतक अतिशय चांगलं फेकलंय. या शतकातील पहिला मोठा फटका. आणि आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. षटकार खाऊनही 8 धावा खर्च केल्यात. जसजसा कालोख होईल तसतसं ग्राउंडची क्वालिटी आणि क्लॅरिटी वाढत जाईल, कारण एवढे चांगल्या दर्जाचे, उत्तम दर्जाचे जे फोकस लाईटची व्यवस्था बॉस यांनी केली आहे. जसा वेल पुढे चाललाय ना सर, तसा ब्राईटनेस वाढत चाललाय. जणू काही
आपण मोबाईलचा ब्राईटनेस वाढवतो ना, त्या प्रकारे हा ब्राईटनेस, हा उजाला चालू आहे मैदानामध्ये. मॅच रंगते आणि पाऊस देखील आलाय. बिगेट करण्याचा प्रयत्न पंच लाईन आणि लेन पाहतात. मयूर वाघमारे पंचांकडे आशेच्या दृष्टिकोनातून पाहतोय, मात्र पंच यांनी चांगलं दिशा पकडली आहे. चेंडू बरोबर लाईन लेननी पुढे गेलाय. हा खराब चेंडू नाही आहे आणि 12 चेंडू 24 धावा फटकावे आणि येणारे 12 चेंडू 49 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 49 धावा फटकावे कशा प्रकारे लागतील की कोहली संघ ते थांबवेल हे पाहायचंय. 12 चेंडूंचा खेळ कशा प्रकारे असेल. 12 चेंडूंमध्ये 49 वाचवायचे आहेत त्या नितीन स्मृती कोहली संघाला, तर 12 चेंडूंमध्ये 49 करायचे आहेत त्या RMSK मुरबी संघाला. स्पीड अप करा प्लीज पंच, प्लीज 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 स्पीड अप करा. आपण पहिला सामना नाही खेळत आहे, आपण उपांत्य फेरीचा सामना खेळतायत. त्यामुळे तुमचे बॉलर फिक्स आहेत, 4च बॉलर आहेत आणि 12 चेंडू 49 धावा. 12 चेंडू 49 धावा 49 करायचे आहेत. पाहिजेतच बोलतो ना. 24 धावा धावफलका लागलेत. 12 चेंडू मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. सुरेख चेंडू, लाजवाब विशाल याच्या माध्यमातून चांगला चेंडू फेकला गेलाय. एकच धाव मिळालेली कपलेकडे काहीच नाहीये. येणारे 11 चेंडू 48 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. नक्कीच नेक्स्ट मॅच या संघातून विजयी संघ विपक्ष गावदेवी गावठाण या संघामध्ये असेल. गावदेवी गावठाण संघाचा कर्णधार कृपया आपण पॅव्हिलियन बॉक्समध्ये यायचं आहे. नेक्स्ट बॉल कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. लाजवाब दर्जेदार फिल्डिंग, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावेने संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवर. तर नक्कीच डे नाईट फॉर्मॅटचा पहिला मान जातोय स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानाला आणि संजय पाटील बॉस यांना. कारण अजूनही लाईव्हच्या माध्यमातून हा सामना प्रेक्षक बघतायत आणि या सामन्यांमध्ये नवीन संजीवनी टाकायचं काम केलंय मयूर याच्या या षटकाराने. 33 धावा धावफलकावर, 9 चेंडू 40 धावांचं आव्हान जो बाकी असेल, कारण काही कधी घडू शकतं. सर्व मॅचेस आपल्याला डे नाईट फॉर्मॅटमध्ये करायच्या होत्या, पण पाऊस जास्त होता म्हणून आपण सकाळी 11चा टाइम दिलं. मात्र खेळाडूंची इच्छा बॉस इथं पूर्ण तुम्ही केलीत. चला सर, नो बॉल चेकिंग, ओनली 1 सिलेक्शन. खेळाडूंची बॉस इच्छा होती नाईटमध्ये खेळायची, ती इच्छा संजय पाटलांनी तुमची पूर्ण केली आहे. संजय पाटील द बॉस यांच्या माध्यमातून खेळाडूंची इच्छा नक्कीच पूर्ण झाली. ऑफच्या दिशेने मारलेला फटका देखना रुबाबदार, लाजवाब, जबरदस्त, बॅक टू बॅक मयूर याच्या बॅटमधून आलाय दमदार षटकार. 8 चेंडू 34 धावांचं आव्हान, 6 मोठे फटके आणि ही मॅच फिनिश. 8 चेंडूंमध्ये 6 मोठे फटके. जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात मिळाली नाही. पहिल्या चेंडूवर उस्मान पटेल सारखा मोठा फलंदाज बाद झाला आणि तिथून मात्र ओमकार देखील रनआउट स्वरूपाने चुकीच्या पद्धतीने बाद झाला. त्यामुळे थोडासा बॅकफुटला आलेला हा RMSK मुरबी संघ इथून मात्र फलंदाजी करत असताना मयूर एक नवसंजीवनी 10 चेंडू 24 धावांपर्यंत आता पोहोचलाय. येणारे 8 चेंडू 34 धावांची आवश्यकता. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय आणि टिपतोय चांगला झेल. स्वर्गीय नितीन स्मृती कोहली संघाचा हा आर्यन नामक क्षेत्ररक्षक घेतोय चांगला झेल आणि आणखीन एक आयकॉन प्लेयरची या सामन्यामध्ये पहिल्यांदाच दोन्ही आयकॉन कॅचच्या स्वरूपाने बाद झालेत. दोन्ही आयकॉन कॅच स्वरूपाने बाद झालेत. तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला कोहली संघाकडून पाहायला मिळाले आहे. RMSK मुलगी विपक्ष नितीन स्मृती कोहली चांगली गोलंदाजी, चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय. चांबोळेच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा इथे जमवल्या गेल्या.
आणि एक चांगला स्कोर उच्चांक घातलाय नवीन फलंदाज आपण पाहतोय बंटी ठाकूर. विशाल याचा पुढील चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातोय सीमा पार षटकार. 6 चेंडू 28 धावा. चला स्पीडअप करा क्षेत्ररक्षण करणारा संघ. मुकेश भाई आपला बॉलर लगेच पाठवा. बॉसनी उपलब्ध करून दिले आपल्याला लाईटची, मात्र सर्वांना मॅच फिनिश करून आपापल्या घरी सुखरूप योग्य वेळेत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे. 5:31 झाली आहेत. या लाईटच्या जोरावर आपण हे सामने आज पूर्ण करणार आहोत. हा पूर्ण श्रेय जातोय हे संपूर्ण टीम आणि बॉस यांना. लाईव्हच्या माध्यमातून भविष्य प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडले गेलेत. नवीन गोलंदाज युवराज झेल हवेमध्ये यष्टीरक्षक येतोय, जज करतोय. आणखीन एक चांगला झेल. चला गावठाण संघाचा संघनायक या इकडे. 2 सामने बाकी असतील. 3-3 षटकांचे सामने होतील. पहिल्या फेरीमध्ये गावठाण संघाला बाय मिळाली होती. आता दुसऱ्या फेरीमध्ये नेहा एंटरप्राइजेस व्हर्च्युअल संघाला बाय मिळाली आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आणि या खेळामध्ये कोण कधी कोणाच्या वरचढ होईल सांगू शकत नाही. नवीन फलंदाज विकी पाटील. आणखीन एक मूव्ही संघाचा हार्ड हिटर फलंदाज. अनेक मैदानं त्याने गाजवली आहेत. इथून मात्र खेळत असताना प्रथमदाच फलंदाजीसाठी तो येतोय. IMSK मूव्ही संघाकडून चांगला खेळाडू आहे. 45 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या. मात्र गोलंदाजी करत असताना खूप सारा धावांचा डोंगर रचला गेला कोहली संघाकडून आणि तो चेस करत असताना उत्तरार्ध थोडासा कठीण जातोय तो IMSK मूव्ही संघाला. मात्र तुम्ही इथे येऊन तुमचा तुम्ही बेस्ट दिलाय, अजूनही काही बिघडला नाहीये. 5 चेंडू 30 धावा, 5 चेंडू 28 धावा, म्हणजे 5 षटकार तुम्हाला मारायचे आहेत. खराब दिशा वाईट. 5 चेंडू 27 धावा, 5 षटकार मारायचे आहेत. कारण चौकार सहजासहजी येथे जाणार नाहीये. सुरेख चेंडू भिडकावून दिलाय. कव्हरच्या डोक्यावरून जाईल का नाहीये. चांगलं जजमेंट तिथे पाहायला मिळालं. मात्र थोडंसं मिसफील्ड आता पाहायला मिळालं. तिथे एकच धाव मिळाली. एका धावेने संघ पोहोचते. 47 लॉस ऑफ 4 विकेट. 6व्या क्रमांकाचा फलंदाज जर हा षटकार लगावला असता तर या सामन्यामध्ये नवसंजीवनी किंवा इंटरेस्ट तरी वाढला असता. रंगत नक्कीच वाढली असती. मात्र जर आणि त्याला या कोणत्याही प्रकारचं स्थान नसतो क्रिकेटमध्ये. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आता मात्र पूर्णतः औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यांमध्ये. गावठाण संघाचा कर्णधार आपण गावठाण संघाचा कर्णधार आणि या मॅच मध्ये आपलं वर्चस्व स्थापन करत असताना आपण पाहतोय नितीन नाईक स्मृती कोहली संघ आपलं वर्चस्व इथं स्थापित करतोय. बरोबर 1 तास खूप उशिराने हा फटका आलाय. चला अंपायर शेवटचा बॉल टाकण्यासाठी चेंडू द्या. 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू 2 डॉट झालेला का? 2 डॉट सिंगल 6. शेवटचा चेंडू. थँक्यू सो मच मूव्ही टीम. व्हाईट बॉल आहे इथे. मूव्ही टीम आपण आलात आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले आभार आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर मॅचेस. 3 षटकांचा सामना असेल. कोहली संघाचा कर्णधार इथे आलाय. गावठाण संघाचा कर्णधार येस नो बॉल. व्हाईट नंतर नो असू दे. 1 बॉल बाकी. शेवटचा चेंडू. मॅच फिनिश. गावठाणचा कर्णधार आलाय आणि कोहलीचा पण आलाय. मी एन्जॉय ग्रुपचे सर्वे सोहळा आमचे प्रकाश पाटील नाना यांना विनंती करतोय त्यांनी नाणेफेकी करायची आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच
मॅच संपल्यावर दिला जाईल. कोणी जिंकलाय? तीनच मॅच हा. आणि दोन्ही कर्णधार ऐकून घ्या, 3 षटकांचा सामना आणि 15 मिनिटाच्या आत संपवायचा आहे. प्लीज कॉपरेट करा. जर लाईट गेली तर सामना आहे तसा चालू राहील. दोन्ही संघाला ज्याची बॅटिंग असेल, ज्याची बॉलिंग असेल, आहे तसंच चालू राहणार आहे. हा, कोणताही बदल होणार नाहीये. चला, तुम्ही फिल्डिंग घेतली आहे ना कोहली टीम, तुम्ही ग्राउंड सोडू नका मग प्लीज.